स्वर म्हणजे काय आहे? तर स्वर म्हणजे ओठांचा एकमेकांशी जिभेच्या मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात. म्हणजे त्यामध्ये स्वरांच्या याच्यामध्ये जे आहे तर तोंडावाटे जे आहे म्हणजे जिभेच्या मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श होत नाही, जे तोंडावाटे ध्वनी निघत असते त्याला स्वर असे म्हणत असते. आता या स्वरांमध्ये 3 प्रकार आहेत. हे 3 प्रकार कोणते? एक आहे ऱ्हस्वस्वर, एक आहे दीर्घस्वर आणि एक आहे संयुक्त स्वर. तर यामध्ये बघा ऱ्हस्वस्वर म्हणजे काय? तर ऱ्हस्वस्वर म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी कालावधी लागतो त्या स्वरांना ऱ्हस्वस्वर असे म्हणत असते. या स्वरांमध्ये कोणत्या कोणत्या स्वरांचा उपयोग होतो? जसं स्मॉल मध्ये अ आहे, ई आहे, उ आहे, ए आहे, रू आहे, या स्वरांचा यामध्ये समावेश होत असते. त्यानंतर दीर्घस्वर आहे. तर दीर्घस्वर म्हणजे काय? ते ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी किंवा जास्त वेळ लागत असतो त्या स्वरांना दीर्घस्वर असे म्हणत असतात. तर या स्वरांमध्ये आ आहे, ई आहे, उ आहे, मोठे आहे, जे आपण दीर्घस्वर म्हणून यामध्ये ओळखत असतो. त्यानंतर संयुक्त स्वर आहे. तर संयुक्त स्वर म्हणजे काय? तर जे स्वर 2 स्वरांनी मिळून बनतात आणि त्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणत असतात. जे स्वर 2 स्वरांनी मिळून बनतात त्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणत असतात. या स्वरांचा उच्चार हा दीर्घ राहतो. यामध्ये ए आहे, ए, ऐ, ओ, औ या स्वरांचा उपयोग होत असतो. त्यानंतर